हॅलो, मी अंजली ATM किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत साबुदाणा वड्याची रेसिपी शेअर करणार आहे। साबुदाणा वडा वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असा छान गरमागरम साबुदाणा वडा आपण आज बनवूया। आणि या पावसाच्या सीजनमध्ये गरमागरम साबुदाणा वडा छान कॉम्बिनेशन आहे। चला तर आता आपण साबुदाणा वडा बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे साबुदाणा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये साबुदाण्याच्या थोडंसं वर आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि मी इथे साबुदाणा रात्रभर छान भिजवून घेतला आणि साबुदाणाही आपला छान भिजून झालेला आहे आणि छान मोकळा आपला इथे साबुदाणा तयार आहे। आता आपण साबुदाणा वड्याचं मिश्रण बनवूया। त्यासाठी एका बाउलमध्ये साबुदाणा टाकायचा आहे भिजलेला आणि त्यामध्ये आपल्याला भगर टाकायची आहे। मी इथे भगर छान सॉफ्ट अशी शिजवून घेतलेली आहे, ती आपल्याला इथे वापरायची आहे। आणि जो बटाट्याचा किस आहे मी तो जाड किसणीने किसून स्वच्छ पाण्याने धुवून त्याला कोरडा करून घेतला, तो इथे मी वापरणार आहे। त्यानंतर क्रश आपल्याला इथे शेंगदाणे वापरायचे आहे भाजलेले, हिरव्या मिरच्या टाकायच्या इथे क्रश केलेल्या, तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे घेऊ शकता। आलं टाकायचं आहे क्रश केलेलं, जिरं लागेल आपल्याला इथे। त्यानंतर मी इथे सेंदव मीठ घेत आहे चवीनुसार। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मी इथे उकळलेला बटाटा न वापरता इथे बटाट्याचा किस कोरडा करून इथे वापरलेला आहे। उकळलेल्या बटाट्याने वड्यामध्ये तेल जास्त शोषले जाते, त्यामुळे मी इथे बटाट्याचा किस वापरला आहे आणि इथे आपलं मिश्रण तयार आहे। आता आपण वडे बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला आधी स्वच्छ हात कोरडे करून घ्यायचे। त्यानंतर लिंबाच्या आकाराचा आपल्याला इथे मिश्रणाचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला गोल करून दोन्ही आपल्या हाताच्या मध्ये प्रेस करून त्याला वड्याचा शेप द्यायचा आहे। वड्याच्या साईडला ज्या क्रॅक असतील त्या आपल्याला व्यवस्थित प्लेन करून घ्यायच्या आहे। इथे आपला साबुदाणा वडा तयार आहे। याच पद्धतीने मी बाकीचे पण तयार करून घेतले। आता आपण याला शॅलो फ्राय करूया। त्यासाठी पॅन मध्ये तेल गरम करून घ्यायचं छान, नंतर गॅस स्लो करायचा आणि इथे आपल्याला साबुदाणा वडा टाकायचा आहे आणि आपल्या पॅन मध्ये जेवढे वडे मावतील तेवढेच वडे टाकायचे, त्यामुळे वडे एकामेकाला चिकटतील पण नाही आणि छान शेकल्या पण जातील। आणि मी इथे साबुदाणा वडा शॅलो फ्राय करत आहे, त्यामुळे वड्यामध्ये तेल पण जास्त शोषल्या नाही जाईल। तुम्ही पण या पद्धतीने वडे करून बघा। वडे दोन्ही साइडनी आपल्याला गोल्डन ब्राउन आणि छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ते शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे। आणि वडे इथे आपल्याला हाय फ्लेमवर नाही शॅलो फ्राय करायचे, आपल्याला मीडियम किंवा लो फ्लेमवरच इथे आपल्याला वडे शॅलो फ्राय करायचे आहे, म्हणजे ते आतपर्यंत छान व्यवस्थित शिजतील। इथे आपले साबुदाणा वडा तयार आहे आणि छान क्रिस्पी पण झालेला आहे। आता आपण साबुदाणा वडा सर्व करूया।